20 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या झाली. परंतु या हत्येनंतर कॉम्रेड पानसरे आणि त्यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाची महाराष्ट्रात प्रचंड चर्चा झाली. 1988 साली गोविंदराव पानसरेंनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या लाखो प्रती पानसरेंच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात विकल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांवर हजारो पुस्तके लिहिली गेली, परंतु या हजारो पुस्तकांनी शिवरायांची जी प्रतिमा जनमानसासमोर उभी केली, त्याहून पानसरेंनी वेगळे शिवाजी महाराष्ट्रासमोर पेश केले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातील विशेषतः 12 मावळ खोऱ्यातील गावगाड्यातील जनतेला हवा असलेला अपेक्षित बदल घडवून राज्यकारभार चालविणारा रयतेचा राजा, अशी शिवरायांची प्रतिमा कॉम्रेड पानसरेंनी महाराष्ट्रासमोर उभी केली. गावगाड्यात बदल घडवणाऱ्या शिवरायांची ओळख शिवाजी कोण होता या पुस्तकातून महाराष्ट्राला करून दिली म्हणून शिवजयंतीच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 फेब्रुवारीला कॉम्रेड पानसरेंची हत्या करण्यात आली. शिवरायांच्या राज्यकारभारामुळे गावगाड्यात नेमका कोणता बदल झाला हे जाणून घेऊया कॉम्रेड गोविंदराव पानसरेंच्याच भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रो, शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. तेव्हा महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही या दोन मुस्लिम शाह्यांचं वर्चस्व होतं. राजे जरी मुस्लिम असले तरी जहागीरदार वतनदार प्रत्यक्ष गावगाडा चालवणारे पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी हे मात्र हिंदूच होते. बहुतांश सर्वसामान्य जनता गावगाड्यात राहत होती. गावकुसात राहणाऱ्या जनतेचा राजाशी थेट संबंध नव्हता. जनतेचा थेट संबंध येत होता गावगाडा चालवणाऱ्या पाटील, देशमुख, कुलकर्णी यांच्याशी. शिवरायांच्या जन्मापूर्वी गाव जवळजवळ स्वयंपूर्ण होते. गावगाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, 12 बलुती होती. हे गाव चालवत होते, गावगाडा हाकीत होते. राजे महाराजे बदलले तरी गावगाड्याला फरक पडत नव्हता. शिवरायांचं स्वराज्य येण्यापूर्वी गावगाड्याच्या व्यवस्थेनेच जनतेला धायकुतीला आणलं होतं. वतनदार होते ते भरमसाठ वसुली करायचे. त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळणारही नव्हती, त्यामुळे कुणी मागतही नव्हते. तेव्हा एक राजा दुसऱ्या राजावर आक्रमण करून त्या राजाचा काही प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणायचा, म्हणजेच राजा बदलायचा. पण कुलकर्णी, पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार हे मात्र बदलत नव्हते. हे सर्वजण आपली निष्ठा बदलत. ज्याचा जय झाला असेल, ज्याचं राज्य आलं असेल त्याला निष्ठा अर्पण करीत, स्वतःची वतने शाबूत राखीत, रयतेला छळीत, वसुली करीत, रयतेच्या वसुलीतून राजाला त्याचा हिस्सा नेऊन देत. नैसर्गिक साधन संपत्ती आणि उत्पन्नाच्या साधनांवर प्रत्यक्षपणे देशमुख, पाटील, कुलकर्णी, वतनदार, जहागीरदार यांचाच अंमल होता. जनता हतबल होती. हे सगळेजण ठरवतील तशी वसुली होत होती. राजा मुसलमान असला काय आणि हिंदू असला काय, राज्य चालवणारे लोक सारखेच होते. त्या काळात सर्वच राजे लुटारू आणि लुटारूंचे म्होरके अशी जनतेची समजूत झाली होती. वतनदाराने जनतेला लुटले, नागवले तरी राजाला काही फरक पडत नव्हता. जोवर वतनदार त्याचा वसूल राजाला आणून देतोय, तोवर राजाला वतनदार जनतेशी कसा वागतोय याच्याशी संबंध नव्हता. जिजाऊच्या शिवबाचं स्वराज्य उतरण्याआधी जनता वतनदारांच्या व्यवहाराला खऱ्या अर्थाने कंटाळली होती, मेटाकुटीस आली होती. जिजाऊच्या शिवबानं रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. शिवरायाचं कार्य सुरू झालं. शिवशाहीचं राज्य आलं आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयतेचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, जनतेची विचारपूस करू लागला. जनतेचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला. जनतेला मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर जनतेचे नोकर आहेत हे शिवाजी राजा सांगू लागला. शिवबांच्या आदर्श कारभाराचा जनतेला अनुभव येऊ लागला. जिजाऊच्या शिवबाचं राज्य आलं, त्याबरोबर वतनदारांच्या व्यवहारावर नियंत्रण आलं. वतनदारांनी जनतेशी कसे वागावे याचे नियम शिवबा राजानं घालून दिलं. वतनदार, पाटील, देशमुखांविरुद्ध राजदरबारात दाद मागण्याचा अधिकार महाराष्ट्रातील स्वराज्यातील जनतेला मिळाला. शिवबा राजा गादीवर येण्याआधी पाटील, देशमुख, वतनदार यांना शिक्षा होणं म्हणजे धरणी कंपत झाल्यासारखं होतं. मुजोर वतनदारांना शिवबांच्या राज्यात कठोर शिक्षा होऊ लागल्या. उद्ध्वस्त झालेली गावं शिवरायांनी पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला घेणाऱ्यांना बी बियाणे मोफत देऊन शेती कसायला प्रोत्साहन दिलं. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीस महसूल सुद्धा कमी ठेवला. स्वराज्यातील एकूण जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून दिली. जिजाऊच्या शिवबाच्या शिवशाहीने शेकडो वर्ष चालत आलेली गावगाड्याची व्यवस्था पार बदलून टाकली. वतनदार जमीनदारांची मनमानी व्यवस्था शिवाजी महाराजांनी पार मोडून टाकली. जनतेकडून वसुली करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात होऊन गेलेल्या कुणाही राजाला रयतेचं जेवढं प्रेम मिळालं नाही, तेवढं अपार प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. याचं सगळ्यात मोठं कारण होतं त्यांनी गावगाड्यात घडवून आणलेला आमूलाग्र बदल. या युगप्रवर्तक राजानं गावगाड्याला नवा आकार, नवी दिशा देऊन आपल्या स्वराज्याचा पाया घातला होता. राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्मलेल्या भारतभूमीच्या सर्वोत्तम भूमिपुत्र असलेल्या छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करून मित्रहो इथेच थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.